या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सध्या शेत शिवारातून एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. ज्वारीची हिरवीगार कणसं वाऱ्यासोबत डोलू लागली आहेत आणि त्याच कणसांपासून तयार होणाऱ्या हुरड्याचा सुगंध संपूर्ण शिवारात दरवळू लागलाय. ग्रामीण भागातून शेत शिवारातून कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि मित्रमंडळी एकत्रित येत हुरड्याची पारंपरिक मेजवानी सध्या अनुभवत आहेत. शेकोटी पेटवून ज्वारीची कोवळी कणसं भाजली जात आहेत. त्या गरमागरम हुरड्याचा स्वाद घेण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता पाहायला मिळते. हुरड्यासोबत शेंगदाण्याची ठेचा चटणी, गूळ आणि खोबरं, लसूण पातीची तिखट चटणी, वांग्याची भाजी असा चवदार आणि पारंपरिक मेनू सर्वांसाठी खास आकर्षण ठरतोय. सध्या साध्या पदार्थांपासून मिळणारी ही चव आणि समाधान आजच्या धकाधकीच्या जीवनात दुर्मिळ होत चालली आहे. निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरणात बसून हुरडा खाताना नात्यांमधील जिव्हाळा अधिक घट्ट होताना दिसतो आहे. लहान मुलं, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळेच मोबाईल आणि दैनंदिन ताणतणाव बाजूला ठेवून या क्षणांचा मनापासून आनंद घेत आहेत. हुरडा पार्टी म्हणजे केवळ जेवण नाही, ती आहे ग्रामीण संस्कृती जपण्याचा, परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न. शहराकडे झुकणाऱ्या जीवनशैलीत हरवत चाललेल्या शेत शिवारातील अशा परंपरांमुळे पुन्हा एकदा मातीशी नातं घट्ट होत आहे. ग्रामीण भागातील सामाजिक एकोपा आणि आपुलकीचं हे दृश्य मनाला समाधान देणार आहे. हिवाळ्यातील एकूणच हा हुरड्याचा उत्सव म्हणजे निसर्ग, कष्टकरी शेतकरी आणि ग्रामीण जीवनशैली यांचा गोड संगम म्हणावा लागतो.